क्या रे? क्या है? पार्सल ले जा रहा हूँ साहब। हाँ जाओ। क्या? पार्सल पार्सल लीजिए। क्या? मैडम जी आप बहुत ही बढ़िया दिख रही है। क्या हुआ मैडम? यू नॉटी मनोज। दुनिया घुमा देना। आजा आजा आजा। मनोज कुठे गेली एवढं सकाळी? गणपती बाप्पा मोरया. चला पोचले बेबी. ट्रेनला किती गर्दी असेल कोणास ठाऊक. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. काय क्लबला का? आत्ता आत्ता कशाला मारायला जातोय क्लबला? दादरला जाऊन येतोय. बर बर सांभाळून जा. हा कळतंय मला. आले मोठे परांजपे आम्हाला अक्कल शिकवायला. सांभाळून जा म्हणे. आजच काढते त्या कुंड्या बाल्कनीतनं. अरे शॉवरचं काम कधी होणार आहे? 10 वेळा सांगितलं कंप्लेंट कर म्हणून. केली आहे कंप्लेंट. 1-2 दिवसात माणूस पाठवतो म्हणालेत. सोड. घरात 2-2 बाथरूम आहेत. दुसऱ्या बाथरूम मध्ये जायला काय होतं? पण नाही, ह्याच बाथरूम मध्ये काय ठेवलंय कोण जाणे. अगं उघडतच का? लागलं ना दार. दिसतंय ना? अहो बाहेर न ढकलल्याशिवाय उघडतच नाही ते. उघड ना. उघडतीये. उघड. तुम्ही पण ओढा ना. अहो ओढा ना जरा. चल ना. अहो हेच मी सांगतेय. हा दरवाजा फुगलाय आणि तो नॉब पण अडकतोय. 10 वेळा बोलवा म्हणाले कार्पेंटरला. इथे या मजल्यावर एवढा वारा. ओके ओके ठीक आहे. स्वतः नाही बोलवलं. आत्ताच कापायचं होतं. पोहे झाले. बाहेर येऊन घ्या लवकर. गरम आहे तोय खाल्लं तर बरं. अरे प्लेट मध्ये कशाला दिलेत पोहे? बाउल मध्ये द्यायचे ना. असू दे आणते. राहू दे सोड. काय आता आणते म्हणाले ना. अरे बोटाला काय झालं म्हणतोय मी. अहो ते कांदा चिरताना कापलं ना म्हणून मी म्हणलं एकदा. अरे गोंधळ कमी करत जा जरा. शांतपणे काम कर म्हणजे नीट कामं होती. आणि काय ग एवढी सकाळी सगळी कुठे गेली होती सावरून बिवरून? अहो काल भाजीवाला आला नाही ना खाली. आणि तुम्हालाच पोह्यात बटाटे लागतात. कोथिंबीर पण संपली होती. ऑर्डर करायची गाजर ना. हेच करत नाही तुम्हाला. साध्या साध्या गोष्टीतून एनर्जी वाया घालवायची. टाइम मॅनेजमेंट नाही काय नाही. इथे डिलिव्हरी येत नाही चटकन. आणि मॅडम आपलं कपाट आवरण्याचा मुहूर्त कधी निघणार आहे? हो, आज उद्या. तुझ्या अव्यवस्थितपणाचा ना कंटाळा आलाय मला. चढ. आज मला महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. सकाळी सकाळी तुझ्या नादाला लागून डोक्याचा भोगा नाही करून घ्यायचंय मला. जेवायला आहात का रात्री? माहित नाही बघू. आले. अहो आले ना. हॅलो नमस्कार. मी जीत सुजीत सावंत.
ऑयस्टर फिटिंग. मॅडम, काय सुशीला परांजपे. मीच आहे सुशीला परांजपे मीच आहे. हा. ये या आत या. हो. थँक्यू. मॅडम सॉरी हा. मी खर तर कालच येणार होतो पण अजिबात जमलं नाही. ऍक्च्युली माझा विश्वासच बसत नाहीये. नाही खरंच सॉरी. मला माहितीये खूप गैरसोय. नाही तसं नाही तुम्ही. नाही. हॅलो सर. अजित नो सर. सुजित सावंत. ऑयस्टर फिटिंग्स. अच्छा अच्छा. ऑयस्टर फिटिंग्स. हा. ऑयस्टर फिटिंग्स वेळेत आला तुम्ही. मी मेल टाकणारच होतो हेड ऑफिसला तुमच्या. सर इंटरनॅशनल कंपनी म्हणत ना. इतकी थर्ड क्लास सर्व्हिस. सर आय एम रिअली सॉरी सर. खरंच सॉरी मॅडम. म्हणजे खरंच माझी चूक झाली. आय अपोलोजाइज. आय अपोलोजाइज फॉर द इनकन्व्हिनियन्स अँड द डिले सर. खरंच सर. अहो ठीक आहे. शपथ. डिले. एक महिन्याचा डिले नसतो. तुमची 2-3 माणसं येऊन गेली शॉवर रिपेअर करायला. काही जमलं नाही त्यांना. कारण जमणार नंतर कशाला पाठवलं इकडे आमचं बाथरूम बघायला. नो सर. आमचं बाथरूम म्हणजे काय टुरिस्ट पॉइंट आहे. नाही सर. सॉरी म्हणे. म्हणूनच मला पाठवलं ना मॅडम कंपनीने. सर आहात का? हा आहे बोल. आय एम द सिनियर टेक्निशियन सर. हो का. आय एम द सिनियर टेक्निशियन ऑफ द कंपनी सर. सिनियर टेक्निशियन. येस सर. मग करा काहीतरी चमत्कार. हो सर. नाही तर उद्या तुमच्या सीईओ ला पाठवा आमचा शॉवर रिपेअर करायला. आज होईल सर. नक्की. येस सर. सोड. अहो काय चहा हवा होता ना मी लगेच बनवला. आलं पण टाकलंय. अगं आत्ता चहा कशाला. अहो चहा तरी घेऊन जा. नको माझं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. जायचं लवकर. हो करा काय ते काम लवकर. येस सर. चल गेलो ग. तुम्हीच घेता का आल्याचा चहा. मॅडम ऐका ना मॅडम. काय ग? काय करताय. सॉरी अहो चहा सांडला. सॉरी. नाही ओके. ते बघा पॅन्ट वर. एक काम धड करत नाही तू. नीट करा काम काय ते. येस सर. मला म्हणू का. नाही हो नको. गरम होता ना. इट्स ओके मॅम. धुवून देऊ का. हा. पॅन्ट. नाही इट्स ओके. बाथरूम. हात धुवायचे असतील ना. नाही हो. शॉवर बिघडला ना. ओ हा सॉरी. ये दाखवते. सॉरी या. नाही ये चालेल. भाजलं का. नाही ठीक आहे. कसं वाटलं आमचं घर. मस्त. मीच केलं इंटिरियर. हा छान आहे. हे कुठून आणलं माहितीये. मॅडम शॉवर. हो. ए कह रहे इधर आ. क्या हुआ साहब. ये मोबाइल पे गेम खेलने का पैसा मिलता है तेरे को. नहीं साहब. क्या नहीं. क्षमा कीजिए साहब. क्षमा कीजिए साहब. इतने सुबह कोई पान खाता है क्या. हैं? चल काम कर. चल. ऍक्च्युली ना फ्लोचा मेजर प्रॉब्लेम झालेला आहे. अच्छा. म्हणजे कधी कधी पाणी येतं कधी येतच नाही. हे बघ कधी गरम येतं कधी गारच येतं. मग ना रमाकांची. हे बघ मध्ये चालू. मग ना रमाकांची चिडचिड होते. सॉरी हं. मगाशी ते जरा चिडले तुझ्यावर. तसे स्ट्रिक्ट आहेत खूप. कधीपासून होतं असं. आधी तसे शांत होते. हल्लीच वाढलीये चिडचिड. नाही शॉवरचं कधीपासून होतं असं. ओ शॉवरचं तसा महिना झाला. म्हणजे काय आहे ना मागच्या महिन्यात ऑफिसच्या कामासाठी रमाकांत बाहेर गावी गेले होते. तेव्हाच मला सांगून गेले होते हे काम करून घे.
मग मी तुमच्या कंपनीत कंप्लेंट पण केली होती. ते 2 टेक्निशियन येऊन गेले, काही जमलं नाही त्यांना. तुला तरी जमणार आहे का? चेहऱ्यावरून तरी वाटत नाही तुला सुद्धा जमेल असं. काय? नाही म्हणजे घरात अजून एक वॉशरूम आहे की नाही? आहे तर मी म्हणलं तिथे आंघोळ करा ना. पण ह्याच बाथरूम मध्ये काय ठेवलंय कोण जाणे. हा, मेन लाईन कुठे आहे? परवा मीना मामी तेच विचारत होत्या. अगं बाई, हे काय झालं आता? अरे देवा. आता 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 फुटेल नवा फाटा. आता बदलतील वाटा. आता होणार भाटा. सुशीला सुजितचा काय बघतोयस? तुझ्या डोळ्यात उधाणलेला समुद्र. डोळे मिटू नको. अरे नीट चालव ना जरा. नीटच चालवतोय की. पुढच्यानं ब्रेक मारला मी काय करणार? इकडच्या लोकांना पद्धत आहे का गाड्या चालवायची? हे काय अजून इथेच आहोत आपण? ट्रॉफिक खूप आहे सर. अजून 1.5-2 तास तरी लागतील पोहोचायला. घर कुठं ऑफिस कुठं? तू एक काम कर, हा. मला स्टेशनला सोड आणि तू मागून गाडी घेऊन ये. तुम्हाला चढता नाही येणार. काय? अहो या वेळेला गर्दी असते लोकल मध्ये. चढू नाही देणार लोक. मला अक्कल शिकवू नको. सोड लवकर मला स्टेशनला. ठीक आहे, स्टेशनला तर स्टेशनला. फोन का बाहेर ठेवला असेल? आम्ही सांगितलं ना, आमचं पाण्यात काम असतं. मी का बाहेर ठेवला असेल? मला नाही माहिती. तुला विचारलंच नाही अरे गुण. मी माझ्याशीच बोलतीये मी. नाही नाही काय? मी बोलते माझ्याशी. नाही, हे उघडत नाहीये. अडकलंय. तू ये बाजूला. हा? सरक, मी बघते. ठीक आहे. चित्रपटाच्या शिंक्याची काय करून ठेवले बघू. होते ना. अगं बाई, हे काय पडलं? अरे बापरे, आता पुढते अडकलो. उघड ना बाबा. एक मिनिट. चावी असणार कुठे? कुठे ते लक्षात नाहीये माझ्या. पण मी शोधते, तू पण शोध. आओ मॅडम, शोध, चावी लावणार कुठे? अरे शोध तर आधी अहो, तू. मॅडम, लावायची चावी कुठे ते लागणारच बघू. नाही. अहो, तिकडे- सापडेल. अरे शोध. नाही मॅडम, चावी लावणार कुठे? मला वॉशरूम. शांत आओ, शांत. खूप घाई. सॉरी मॅडम, मी वॉशरूम यूज करतोय. सॉरी. काय झालं? हा? Help! वाचवा! 3601!
ए नाही ऐकू जाते, कोणालाही ऐकू जात नाहीये. आपण एकत्र उड्या म्हणजे एकत्र आवाज जाईल आपला. चालेल 1 चालेल. 2 3 वाचवा. ठीक आहे ठीक आहे. हेल्प 1 2 3 हेल्प. अहो आता हेल्प ठरलं ना आपलं. ए चल चल चल. 1 2 3. आम्ही अत्यंत विचित्र परिस्थितीत अडकलेलो आहोत, आम्हाला मदत हवी आहे. ऐका ना इकडे खाली कोण राहतं? काका राहतात ना. मग त्यांना ऐकू जाईल ना असं ओरडे असं. नाही नाही नाही, ते सकाळीच बाहेर गेलेत दादरला. अहो, मला पण ते भेटले परत आले ना. असतील ना. नाही एवढ्या कसले परत येत आहेत ते. आता बस घेणार, स्टेशनला जाणार, त्यांना फास्ट मिळते कसलं मिळते काय माहिती. वरती कोण आहे? वरचा फ्लॅट रिकामा आहे. तरी मी बेबी आत्याला सांगत होते हगवण्यांना भेट. हगवणे कोण आहे? हगवणे आमचे बिल्डर आहेत. ते कुठे राहतात? ते लुल्लानगर मध्ये राहतात, विशाखापट्टणमला. बेबी आत्या. ती कोकणात राहते. वाडी आहे तिची मोठी, इतकी मस्त नारळाची झाडं वगैरे. तिने मला मुलगी मानलाय लहानपणापासून. इथे कोण राहतं? बरं जाऊ दे. या खालच्या फ्लॅटच्या अजून खाली कोण राहतं? तिथे रेफ्युजी राहतात. ऐका ना मला अजून 2 ठिकाणी जायचं मॅडम. माझी नोकरी जायलो. अरे मी काय हे मुद्दाम करतेय का? मला काही मजा येत नाही हे सगळं करायला. पण आता आपण अडकलोय तर मार्ग काढायला पाहिजे ना काहीतरी. माझ्या बॉसला माहिती नाहीये की मी इकडे आलोय. हो पण इमर्जन्सी काढायला पाहिजे त्यांना. बॉस आहे तो. हे काय लॉजिक आहे? हो म्हणजे बॉसला आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल एक आपुलकी असते. मॅडम माझं खरं टेन्शन वेगळंच आहे. आज मी ऑफिसला पोहोचल्यावर ना माझ्या आईला फोन केला नाहीये की मी ऑफिसला पोहोचलोय. नंतर तिचे सारखे फोन येत होते, मी घेतले नाहीयेत. तिचे मिस कॉल बघून पण मी तिला कॉल बॅक केला नाहीये. तू किती वर्षाचा आहेस रे? 34. हं? किती? 36. 38 संपून 39 चालू. Help! 42 डन करूया. ओके डन. 42. 42. आता मिळून ओरडायचंय. हा. 1 2 3. मला एक आयडिया सुचली आहे. पटकन आत ये. ठरलेलं करूया ना. अप्रतिम आयडिया आहे. अहो आता हे काय करताय मॅडम? थांब रे. दरवाजा. मॅडम द्वार झालंय द्वार. दरवाजा. ऐका ना मॅडम. DAR. ऐका सोडा ना. बर. तुम्ही काम करा, तुम्ही डोर टाईप करा. DOOR डोर. हा हा. एक मिनिट. D तिकडे. D हा ओ खाली खाली. ओ ओ ओ ओ. आता परत ओ. ओ कुठे गेला? अहो आत्ता दाबलात ना. ओव्हरच आहोत आपण. मॅडम ऐका ना. काय? बोला. त्याला व्हॉइस कमांड असते. बोला डायरेक्ट. गुड आयडिया. ऐका ना, अडकलेल्या माणसानी दरवाजा कसा उघडायचा ते सांगाल का? मी करू प्लीज? कर ना. हे घे. थँक्यू. लॉक डोर ओपनिंग आयडियाज. मित्रांनो मला सांगा, तुम्ही कुठल्या रूम मध्ये अडकला आहात का? मॅडम हा हुशार आहे. तिथलं लॉक उघडत नाही का? काळजी करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, त्याच्यावर एक जालीम असा उपाय सांगतो. बघा. मला सांगा, Yes. तुमच्या रूम मध्ये एसी आहे का? एसी हो. हा काय एसी आहे ना? आहे. एसीचा रिमोट घ्या. हा. तो एसी हा. ऑन करा. ओके. तो एसी आता 24 वर वगैरे ऑन झाला असेल. 24 त्याचं टेम्परेचर कमी करा. कमी. 23 22 हं. 21 20 जेवढं कमी करता येईल त्याचं टेम्परेचर कमी करा. आणि मग आता एक काम करा, तुमच्या आजूबाजूला कुठे गोधडी पांघरुण जर असेल तर ते घ्या. पटकन ओके. घ्या आणि मस्तपैकी झोपून जा. खड्ड्यात गेली ई ग बाई, दुनिया. काहीतरी आता काय वेळ सांगतोय हा? मिळणार, नाही, निवांत वेळ दुसरा व्हिडिओ लाव. करा. हा बघूया. नमस्कार, मी तुमचं सगळ्यांचं माझ्या या चॅनल मध्ये स्वागत करते. आज सुद्धा मी एक अत्यंत अशीच महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी माझ्या चॅनलला एक नंतर करून. जर समजा दरवाजा लॉक झाला असेल तर तो दरवाजा उघडायचा कसा? तर कधी कधी काय होतं, आपण घाई गडबडीत घरातनं निघतो आणि आपलं होतं की अरे बघ समजा कधी कधी आपण घाई गडबडीत घरातनं निघतो आणि मग आपला दरवाजा लॉक होतो. मग आपलं वाटतं अरे बघ आता मी काय. अरे यार, तेव्हा सांगितलंय नवऱ्याला नवीन स्टँड घेऊन द्या. तर आपण कधी कधी घाई गडबडीत